ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे। तर पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर जे विभाग आहेत त्या विभागामध्ये ज्या जनहिताच्या लोक कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्यांची नीटपणाने लोकशाही विमुख आणि ग्रामसभेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या योजनांची पारदर्शकपणे अंमलबजावणी व्हावी ही आमची भूमिका आहे। परंतु याच्या अगोदरचा जर आपण अनुभव पाहिला तर जे पंचायत समिती सदस्य निवडून जात आहेत किंवा जे जिल्हा परिषद सदस्य निवडून जात आहेत ते गेल्यानंतर सुद्धा त्या पंचायत समिती गणामध्ये किंवा त्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समोर दिसतात। मागील काही वर्षांमध्ये सरकारी दवाखाने म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असेल, यांचा गुणात्मक दर्जा वाढावा, इथं चांगल्या रुग्णांना सेवा मिळाव्यात, शिक्षणामध्ये चांगल्या मुलांना शिक्षण मिळावं, शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, पशुसंवर्धन विभाग असेल त्या एकूणच पशुधनाचं जतन व्हावं, त्यांना चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत, अशा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणारं मुख्यतः शिक्षण, आरोग्य, रोजगार, पशुधनाचं जतन करणं, पशुसंवर्धन विभागाचं असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, अंगणवाडी विभाग असेल, हे जे वेगवेगळे विभाग जनतेच्या हितासाठी त्या गावाच्या त्या परिसराच्या विकासासाठी कार्यरत आहेत। तर ह्या विभागांच्या माध्यमातून ज्या सरकारी योजना असतील किंवा त्या विभागाच्या माध्यमातून गावांमध्ये परिसरामध्ये जो काही एक गुणात्मकरित्या लोकांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचं स्वप्न घेऊन आम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जायचे, तीच भूमिका आम्ही लोकांसमोर मांडणार आहेत। आणि याच्यातला अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर जे विषय आहेत म्हणजे रस्त्यांपासून तर सगळे मी म्हटलो तसं त्या सगळ्या विषयांवर आम्ही गेली सत्ता नसताना सुद्धा गेली 15 ते 16 वर्ष आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या सगळ्या विषयांना धरून अनेक वर्ष लोकांना सोबत घेऊन एक जनतेची चळवळ म्हणून ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही भागातला ह्या दोन्ही संस्थांमधला अनुभव आणि तिथं असलेली त्या लोकांच्या विकासाची किंवा जनतेच्या विकासाची असलेली तिथली ताकद लक्षात घेऊन आम्ही लोकांना ह्या दोन संस्थेमध्ये जनतेचं राजकारण करणार, जनतेच्या हिताने बोलणार आणि जनतेच्यासाठी प्रामाणिकपणाने लोकांना सोबत घेऊन ह्या भागाचा एक खराखुरा विकास ह्या संस्थांच्या सोबतीने कसा करता येईल असे उमेदवार आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही लोकांपुढे जात आहोत।